राज्याचे अर्थमंत्री सांगतात, शेतकऱ्यांना तम्मी देतात की 31 तारखेपर्यंत पीक कर्ज शेतकऱ्यांनी भरावं। ही शेतकऱ्याची फसवणूक नाही का? तरी पण शेतकरी सोनं नाणं आपल्या घरचं गहाण ठेवून इकडून तिकडून करून हे शेतकरी कर्ज भरतात, कारण त्यांना समोर कर्जाची आवश्यकता असते। तरी माझी या सरकारला नम्र विनंती आहे की जे आपण आश्वासन दिलेलं आहे ते तुम्ही या महिन्याअखेरीस त्या शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण करावं आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा। मी एक शेतकरीच आहे, योगेश जानोरकर। आश्वासन दिले त्याप्रमाणे सरकारने काही कर्जमाफी केली नाही आणि आम्ही कर्ज काही भरणार नाही, हे आमचं पण ठाम मत आहे। सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, सरकारकडून शेतकऱ्यांना कुठलीही मदत नाही आणि येणाऱ्या काळात ह्या सरकारला झिसका दाखवल्याशिवाय हे शेतकरी राहणार नाहीत। राज्यामध्ये महायुती सरकार स्थापन होऊन 4 महिने झालेले आहे। 4 महिन्याच्या आधी निवडणुकीच्या पूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते की महायुती सरकार जर सत्तेवर स्थापन झाले तर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव देऊ। परंतु अद्यापही महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनाची कुठेही पूर्तता झालेली नाही। त्यामुळे अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील आज कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आपण आहोत। या ठिकाणी बाजार समितीतील काही शेतकरी आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की सरकारचे जे धोरण आहे, सरकारने दिलेल्या आश्वासनाची या ठिकाणी पूर्तता झाली नाही आणि शेतकऱ्यांचा काय रोष आहे आपण ते जाणून घेऊया। काय सांगाल, महायुती सरकारने सत्तेत येण्यापूर्वी आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते, परंतु त्या आश्वासनाची कुठेही पूर्तता झाली नाही। महायुतीच्या सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी करू, त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी जोरजोराने सांगितलं की आमचं सरकार आल्यावर आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 करू। त्यांच्यावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून त्यांना भरभरून मते दिली। आज त्यांचं बहुमताने सरकार निवडून आलं आणि वर्षअखेरीस 2 दिवस असताना राज्याचे अर्थमंत्री सांगतात, शेतकऱ्यांना तम्मी देतात की 31 तारखेपर्यंत पीक कर्ज शेतकऱ्यांनी भरावं। ही शेतकऱ्याची फसवणूक नाही का? आणि ते पुढे सांगतात की राज्याची परिस्थिती खराब आहे। राज्याची परिस्थिती खराब केली कोण? गेल्या 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला कोणी? राज्याचा अर्थसंकल्प काही शेतकऱ्यांनी मांडला नाही, त्याच्यामुळे राज्याची परिस्थिती काही शेतकऱ्यांनी खराब केली नाही। शेतकऱ्याला कर्जमाफीची सुद्धा गरज नाही आहे, परंतु तुम्ही त्याच्या घामाचं दाम, त्याच्या MSP एवढा सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांना भाव मिळू देत नाही, म्हणून तो कर्जबाजारी झालेला आहे, म्हणून त्याला कर्जमाफीची गरज आहे। तसेच कर्जमाफीच्या बरोबर शेतकरी कर्जमुक्त होणे गरजेचं आहे। नुसती माफी म्हणून चालणार नाही, माफी हे सोल्युशन नाही, तो त्या कर्जातून कायमस्वरूपी मुक्त झाला पाहिजे, अशी सरकारने व्यवस्था निर्माण करावी। आणखी सुद्धा काही शेतकरी आहेत, काय सांगाल, महायुती सरकारने आश्वासन दिलेले होते आणि त्या आश्वासनाची कुठेही पूर्तता झाली नाही, काय सांगाल? मी सुनील दत्तपुरी, एक शेतकरी म्हणून या मार्केटमध्ये, आणि माझा हळद हा व्यवसाय आहे। तर या सरकारने जे आश्वासन दिले होते वचननाम्यामध्ये, ती शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू, अनेक वचने या सरकारने या आमच्या शेतकरी बांधवांना दिले, परंतु 6 महिने झाले अजूनपर्यंत कर्जमाफीचा लाभ एकही शेतकऱ्यांना मिळाला नाही। त्यानंतर ऐन वेळेवर 29 मार्चला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितजी पवार हे म्हणतात की 31 तारखेच्या आतमध्ये आपण जे शेतकऱ्यांनी लोन घेतलेलं आहे हे 31 तारखेच्या आतमध्ये भरा, आणि इकडे धान्य मार्केटला शेतकरी माल आणतो विकायला, परंतु या 2 दिवसामध्ये आम्ही शेतकऱ्यांना म्हणजे त्यांच्या मालाचे पैसे एवढ्या महिन्यामध्ये देऊ शकत नाही। तरी पण शेतकरी सोनं नाणं आपल्या घरचं गहाण ठेवून इकडून तिकडून करून हे शेतकरी कर्ज भरतात, कारण त्यांना समोर कर्जाची आवश्यकता असते। तरी माझी या
सरकारला नम्र विनंती आहे की जे आपण आश्वासन दिलेलं आहे ते तुम्ही या महिन्याअखेरीस त्या शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण करावं आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा. आणखी सुद्धा काही शेतकरी आहेत. काय सांगाल, अजित पवारांनी अर्थसंकल्प अधिवेशन सादर केलं आणि अर्थसंकल्प अधिवेशनात सर्व शेतकऱ्यांना आशा होती की कर्जमाफी होणार आहे, परंतु 30 तारीख आली, 30 शेवट महिन्याच्या अर्थसंकल्प शेवटच्या दिवशीसुद्धा अजित पवार म्हणतात की कर्जमाफी होणार नाही. सर्व शेतकऱ्यांनी कर्जमाफी होते बा या हिशोबानंच भाजप सरकारला वोटिंग केलं होतं, परंतु त्यांनी ते आश्वासन पाळलं नाही. त्याच्यानंतर आता मालाला भावही मिळून नाही राहिले. सोयाबीन पेरलं तर ते सोयाबीनचे 3600-3700 भाव दिले त्यांनी मधामधात. आता 5-50 रुपये वाढले. नाफेडचा आहे तर नाफेडमध्ये काही ताल बरोबर नव्हता. त्यानंतर जेवढे पैसे आपण शेतीला लावतो त्या हिशोबानं काही उत्पन्न होत नाही. त्या हिशोबानं ते पैसे मिळत नाहीत आपल्याला बरोबर. काय कर्ज भरणार आहे शेतकरी? सुद्धा काही युवा शेतकरी आहेत आपल्यासोबत, त्यांच्यासुद्धा जाणून घेऊ आपण काय समस्या. तर काय सांगाल, महायुती सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते आणि त्या आश्वासनाची अद्यापही पूर्तता झालेली नाही. त्यांनी नेहमीप्रमाणे आपला शब्द पाळला नाही. तीनही पक्षाच्या सरकारांनी 10 मार्च 2025ला जो अर्थसंकल्प पहिला या सरकारचा जाहीर झाला, या संकल्पामध्ये दादांत ते खोटे बोलले आणि दिलेला शब्द पाळला नाही. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, सरकारकडून शेतकऱ्यांना कुठलीही मदत नाही आणि येणाऱ्या काळात ह्या सरकारला झिसका दाखवल्याशिवाय हे शेतकरी राहणार नाहीत आणि लवकरात लवकर या जाहीरनाम्याच्या होळ्या आम्ही महाराष्ट्रभर करणार आहोत. एवढंच मी शेतकरी, युवा शेतकऱ्याच्या नात्याने सांगतो. तर आपण या ठिकाणी पाहिलं की शेतकऱ्यांच्या ज्या संतप्त प्रतिक्रिया आहेत, यांनी राज्य सरकारच्या विरोधात, या महायुती सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांच्या या संतप्त प्रतिक्रिया आहेत. शेतकऱ्यांचा सातबारा हा तात्काळ कोरा करावा अशी मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. त्यामुळे महायुती सरकार शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्येकडे लक्ष देणार काय हे सुद्धा पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. मी किरण होले, जनविकास न्यूज, अमरावती, दर्यापूर. अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.